अमेरिकेकडून चीनच्या वस्तूंवर 104% आयात कर लादलाय आणि येत्या 9 एप्रिल पासून अतिरिक्त कर वसूल केला जाणार असल्याची घोषणा व्हाईट हाऊसकडून करण्यात आली आहे. चीनकडून अमेरिकेवर आयात कर लादल्यानंतर ट्रम्प सरकारचा अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि यामुळे आता चीन आणि अमेरिकेत व्यापार युद्धाचे ढग दिसू लागले. जगातील इतर देशांवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान अमेरिकेनं चीनवर लादलेल्या 104% आयात शुल्कानंतर याचा परिणाम आशियाई बाजारावरही दिसतोय. जपानच्या शेअर बाजार 3% घसरलेला आहे, तर जगभरात आर्थिक अस्थिरता निर्माण होतीये. भारत आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त कर लावलाय. त्यात आता अमेरिकेकडून चीनवर आणखी मोठा टॅरिफ बॉम्ब टाकण्यात आलाय, ज्यामधून जागतिक बाजारपेठेत व्यापार युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी निनाद जारे आहेत. निनाद, चीनकडून अमेरिकेवर आता आयात कर लादल्यानंतर अमेरिकेनं चीनवर 104% आयात कर लादलाय. नेमकं कसं बघायचं या निर्णयाकडे, याचा परिणाम जगावर नेमका कसा होऊ शकतो? जगातल्या सगळ्यात मोठ्या 2 अर्थव्यवस्था ज्या आहेत त्या एकमेकांशी करांवरून भांडतायत आणि त्याचा परिणाम जगावर होणारच आहे. एक पहिली गोष्ट आपण पाहिली पाहिजे की चीन आणि अमेरिका यांच्यातला व्यापार जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास $800 बिलियन व्यापार आहे. गेल्या वर्षी तो कमी झाला, तो $500 बिलियन आसपास होता. त्यापैकी $291 बिलियन साधारण हा अमेरिकेत चीनमधनं येणारा माल आहे. त्या मालावरती अमेरिकेने 2 तारखेला लिबरेशन डे ची घोषणा करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनवरील मालावर 34% कर लावला. आता हा कर लावल्यानंतर चीनने त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन मालावर सुद्धा 34% कर लावला. त्यानंतर ट्रम्प यांनी घोषणा केली की जर का तुम्ही 24 तासात हा कर मागे घेतला नाही तर म्हणजे आज 9 तारखेपासून अमेरिकेतल्या 9 तारखेपासून, आता तिथे 8 तारीख आहे, थोड्या वेळात तिथे जेव्हा 9 तारीख होईल तेव्हा 9 तारखेपासून चीनमधून येणाऱ्या प्रत्येक मालावरती 104% कर लावला जाईल. कारण चीन आधीच मालावरती कर लावते, अमेरिकन मालावर कर लावते, त्यावरती त्यांनी 34% कर लावला होता. हा अतिरिक्त कर जो आहे तो चीनने मागे घ्यावा, त्वरित मागे घ्यावा अशी मागणी ट्रम्प यांनी केलेली होती. शिवाय चीन या बाबतीत कुठल्याही नेगोशिएशन किंवा वाटाघाटी करण्यासाठी सुद्धा तयार नाहीये. त्यामुळे दोन्ही देश एकमेकांच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि याच्यात पुढे काय होतं हे आपल्याला बघावं लागेल. पण त्याचे परिणाम असे होणार आहेत की अमेरिकेला स्वतःला त्याचा खूप मोठा फटका बसणार आहे. कारण त्यांच्याकडे जीवनावश्यक वस्तू असतील, इलेक्ट्रॉनिक गुड्स असतील, औषधं तयार करण्यासाठी लागलेली बेसिक केमिकल्स असतील, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या चीनमधनं इम्पोर्ट केल्या जातात आणि हा जो माल आहे चीनमधनं येणार तो लगेच थांबला तर अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये किंवा जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा किंवा महागाई तिथे खूप मोठ्या कपडे असतील, प्रामुख्याने कपड्यांची चीन मोठ्या प्रमाणात निर्यात करतो. या ज्या अन्न, वस्त्र, निवारा यापैकी अनेक महत्वाच्या गोष्टी चीनमधनं येत असल्यामुळे अमेरिकेत महागाई वाढण्याची शक्यता आहे. महागाई वाढली की त्याचे परिणाम आपल्याला माहिती आहेत, अर्थव्यवस्थेच्या विकास दरावर होतात, त्यानंतर तिथल्या लोकांचं जगणं कठीण होतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम अमेरिकेला भोगायला लागेल. दुसरीकडे चीनमध्ये जो तयार झालेला माल आहे तो कुठे ते विकणार हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ते जगभरात चीनी मालाचा जो अमेरिका जर ते घेत नसेल तर तो माल जो आहे तो जगभरात विकायला चीन येईल आणि मग कमी किमतीत विकून तिथल्या स्थानिक उद्योजकांवरती डम्पिंगची भीती निर्माण होईल. युरोपियन युनियनमध्ये चीन माल डंप करू शकते किंवा भारतासारख्या मोठ्या अर्थव्यवस्था किंवा कन्झम्पशन असणाऱ्या देशांमध्ये चीनी मालाचा पूर येऊ शकतो आणि यामुळे स्थानिक जे उद्योजक आहेत किंवा स्थानिक मालाच्या किमती जास्त असतात, चीनमधनं आलेल्या मालाची किंमत कमी असेल तर अर्थात चीनचा माल तर खपेल, पण इथल्या उद्योजकांना त्याचा फटका बसू शकतो. ग्राहकांना थोडा फायदा होईल पण इथल्या उद्योजकांना त्याचा फायदा होऊ शकतो, त्यामुळे तोटा होऊ शकतो. त्यामुळे एकूणच बघितलं तर हा सगळा जो चीन आणि अमेरिका यांच्यातला जे व्यापार युद्ध आहे त्याचा परिणाम भारतीय आणि जगातल्या अनेक अर्थव्यवस्थांवरती होण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे अमेरिका कुठल्याही परिस्थितीत चीनशी वाटाघाटी, अमेरिका आणि चीन दोघेही एकमेकांशी वाटाघाटी करण्याच्या सध्या मनस्थितीत नाहीयेत. त्यामुळे हे जे अस्थिरतेचं चित्र आहे ते किती दिवस चालेल
किंवा किती दिवस होईल यामध्ये काही तोडगा निघतोय का याकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे. आणि अस्थिरतेमध्ये शेअर बाजारांवरती विपरीत परिणाम होतो, लोकांच्या गुंतवणुकांवरती याचा खूप मोठा परिणाम होतोय. जपानमध्ये 2 तारखेनंतर जेव्हा बाजार उघडला तेव्हा एकदम 10%, 7-8% असे 2 दिवस सलग कोसळला. त्याच्यानंतर काल थोड्या प्रमाणात आशियाई बाजार वधारले होते, ते जपानचा बाजार 6% वधारलेला होता. आता चीनचा बाजार थोडाफार सावरला होता, पण आज परत एकदा हे सगळे बाजार घसरत आहेत. निश्चितच त्यामुळे निनाद, शेअर बाजारातल्या गुंतवणुकांवर सुद्धा याचा मोठा परिणाम बघायला मिळतोय. त्यामुळे निनाद, जगावर नेमका या निर्णयाचा काय परिणाम होतो आणि यावर तुम्ही म्हटल्याप्रमाणे तोडगा निघेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण असंच आपल्या सोबत राहा. तुर्तास पुढची बातमी आपण पाहणार आहोत.